नमस्कार. 26व्या अध्यायातला पुढील भाग पाहूया. आपल्या अंतर्यामी ज्यावेळी शांतीचं अस्तित्व नसतं त्यावेळी माणसाच्या चेतनेची चोरी होते. कित्येक घटना इतरांमुळेच घडत आहेत असं तेव्हा भासत असतं. त्यानंतर कितीतरी काळ आपल्या चेतनेचा स्तर कमी असल्याचं जाणवतं. भूतकाळात डोकावून पाहिलं तर वेळी सजग झालो असतो. आधीच या गोष्टीचं ज्ञान असणं किती आवश्यक आहे हे यावरून समजतं. इतकंच नव्हे तर माझ्यातील सतत जागृत असलेल्या ज्योतीला मी क्रोधामुळे झाकोळून टाकलं आहे हेही स्वतःला सांगू शकलो असतो. आपल्यात असलेल्या अज्ञानामुळे, समज नसल्यामुळे दिवसाढवळ्यासुद्धा चेतनेची चोरी आपल्या डोळ्यांसमोर होत असते. हे ज्ञान जर आधीच मिळालं असतं तर आपलं लक्ष चेतनेवरच केंद्रित झालं असतं आणि आपल्यातील शांती कधीच भंग पावली नसती, ढळली नसती, अखंड ज्योतीप्रमाणे अविरत तेवत राहिली असती. ज्यावेळी आपण इतरांना चुकीचं काम करताना पाहतो त्यावेळी आपल्या चेतनेची चोरी होते आणि स्वतःही त्याप्रमाणेच वागू लागतो. इतरांना चुकीचं वागत असलेलं पाहून आपली शांती भंग पावते, नाहीशी होते. इतकंच नव्हे तर ज्या माणसाच्या चेतनेचा स्तर घसरू लागतो तो दिवसागणिक आणखी कमीच होत राहतो. मग तो इतरांना हातोहात फसवत राहतो, खोटं बोलतो. एवढंच काय, पण खोटं बोलण्याची जणू त्याला सवयच जडते. त्याला जर विचारलं अमुक काम तू का केलं नाहीस तर त्यावर त्याचं उत्तर असतं, अरेच्या नेमके त्याच वेळी माझ्याकडे पाहुणे आले होते म्हणून लक्षातच राहिलं नाही बघा. अशा प्रकारे खोटं बोलून तात्पुरती का होईना तो जबाबदारीतून आपली सुटका करून घेतो. कारण खोटं बोललं तर कमी काम करावं लागेल अशी त्यांची भ्रामक समजूत बनते. खोटं बोलण्याची, धोका देण्याची सवय याप्रमाणे वृद्धिंगत होत जाऊन माणसाला त्याचे फायदेच हवेहवेसे वाटू लागतात. याउलट ज्यांच्या चेतनेचा स्तर उच्च आहे त्यांना आनंद आणि शांतिरूपी मधुर स्वादाची इतकी चटक लागते की क्षणभरही त्यापासून दूर राहण्याची त्यांची इच्छा होत नाही. परिणामस्वरूप दिवसागणिक त्यांच्या चेतनेचा स्तर अधिकाधिक वाढत जातो. त्यानंतर त्यांची सर्व कामं उच्च चेतनेद्वारेच होतात. मग त्यांच्यातील शांती कधीही ढळत नाही, ती अखंड राहते. प्रिया हल्ली अतिशय नाराज होती कारण तिचा विचार कोणीतरी चोरला असं तिला सारखं वाटायचं. आणि इतकंच नव्हे तर तो विचारही माझाच आहे असं ती व्यक्ती ठामपणे म्हणत असल्याचं पाहून प्रिया खूपच उदास झाली होती. निराश होऊन बदला घेण्याच्या भावनेनं आता ती विचार करते, मी असं करेन, तसं करेन, त्याला असा धडा शिकवेन, आयुष्यभर त्याच्या लक्षात राहील. धोकेबाज, फसवलं मला, मी त्याला किती विश्वासाने सांगितलं होतं. सतत असे विचार केल्याने तिच्या चेतनेचा स्तर त्वरित निम्न होतो. इतका ढासळतो की तिच्या अंगात त्राणच राहत नाही. ती अतिशय निराश झाल्याने परिणामी अंतर्यामी असलेली शांती नाहीशी होते. प्रत्यक्षात तिने प्रामाणिकपणे विचार करायला हवा होता. आत्मपरीक्षणाची आवश्यकता होती. मला जो विचार सुचला तो नक्की कोठून आला, विचार कोठून प्रकट होतात. तेव्हा तिला जाणवलं असतं सर्व विचारांचा मूळ स्रोत एकच आहे, चेतनाच आहे. खरं तर शरीर मृत आहे पण आपल्यात असलेल्या चेतनेमुळेच ते सजीव वाटतं. मृत वस्तू ज्यावेळी चैतन्यासोबत, जीवनासोबत जोडली जाते त्यावेळी प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात येते, प्रकट होते. मग यात सजीव, निर्जीव वस्तूंसोबत विचार देखील कसे अपवाद असतील, तेही समाविष्ट असणं स्वाभाविक आहे. प्रियाला जर अशी समज मिळाली असती तर तिच्या चेतनेचा स्तर कधीही खालावला नसता याची तिने नेहमी काळजी घेतली असती. शिवाय तिला पुढील गोष्टीही ज्ञात झाल्या असत्या. आपलं शरीर तर एक निमित्त मात्र आहे. जी गोष्ट पृथ्वीवर निर्माण व्हायची वेळ आली असेल ती तर कोणत्याही माध्यमातून प्रकट होणारच, तिला कोणीच रोखू शकणार नाही. पण अज्ञानामुळे, समज कमी असल्यामुळे तिला वाटलं हा विचार माझा आहे कारण तो आधी माझ्या मनात आलाय. परंतु आता आपल्याला ठाऊक आहे हा केवळ तिचा भ्रम आहे. विचार निर्माण होण्यासाठी ती केवळ माध्यम ठरली, कारण बनली. शरीराविषयीच्या आसक्तीमुळे आणि माझं या विचारामुळे माणूस शांतीचे अस्तित्वच संपवून टाकतो. शांतीला पहिलं स्थान देण्याऐवजी खाली ढकलतो. याची काही उदाहरणं पाहिल्यानंतर
आता आपण आपली आंतरिक शांती कशी प्राप्त करू शकतो आणि तिलाच प्राधान्यक्रम कसा देऊ शकतो हे पाहूया. यासाठी आता गुड मॉर्निंग पीस म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ. गुड मॉर्निंग पीस, शांती प्रस्थापित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे गुड मॉर्निंग पीस असं म्हणायचं. असं करून आपण शांततेला प्रवाहित होऊ देत असतो. ज्या वेळी आपल्याला निर्णय घ्यायचा असेल, एखाद्या समस्येचं निरसन करायचं असेल, मनात युद्धाचे विचार येत असतील, कुणाविषयी द्वेष वाटत असेल, काही हिंसा वा अत्याचार दृष्टीस पडत असेल, काही नकारात्मक भावना आपल्या मनात घर करत असतील, त्यावेळी केवळ गुड मॉर्निंग पीस असं म्हणायचं बस. आणि मग चमत्कार बघा. असं म्हणताच आपल्याला तेजस्थानाचा आश्रय मिळतो. त्या जागी उपस्थित राहिल्यामुळे शांती आणि समाधान आपल्यापर्यंत तर पोहोचतंच, शिवाय आपल्या सभोवतीही पसरतं. माणसाचं अंतर्मनी असंच कार्यरत असतं. जोपर्यंत ते पूर्णपणे थकत नाही तोपर्यंत हार मानत नाही. अशा प्रकारे परिस्थितीपुढे समर्पण केल्यानेच आपल्या मनात शांती निर्माण होते. आपण एका गहन समस्येवर मीटिंग घेत असताना गुड मॉर्निंग पीस हा सिद्धांत त्यात कसा लागू कराल? हे काम करण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली म्हणजे प्रत्येकाला त्याचे सगळे विचार सांगायला इतका वेळ द्यायचा की तो थकला पाहिजे. मग त्याला 1 मिनिट शांत राहू द्यायचं आणि पुन्हा बोलायची संधी द्यायची. खूप थकल्यानंतर त्या माणसाला आराम किंवा समर्पण करण्याची इच्छा होईल आणि मग अशा प्रकारे तो शांतीपूर्ण अवस्थेत पोहोचेल. विशिष्ट सीमेपर्यंत जोवर तो थकत नाही तोवर पराजय स्वीकारत नाही. याप्रमाणे परिस्थितीसमोर समर्पण केल्याने शांती आपल्यात विराजमान होते. शांतीशी नातं प्रस्थापित करणं, तिच्याशी एकरूप होणं ही दुसरी पद्धत. गुड मॉर्निंग पीस असं म्हणून काही क्षण मौन धारण करा. शांती आपोआपच आपल्यात प्रवेश करेल. मग डोळे उघडून स्वतःला सांगा, आता पीसला आपलं काम करू द्यायचं आहे. बघूयात शांती कशी संतुष्टी आणते, समस्येचं निराकरण करते. असं मनातल्या मनात बोलून समस्येचं निरसन होताना बघायचं आणि कॉन्फरन्समधील प्रत्येक माणसाला शांती प्रस्थापित करण्याचे विचार द्यायचे. त्यानंतर आपण बघाल समस्येचं निरसन किती सहजपणे होतंय. अशा प्रकारे समस्येतून समाधान प्राप्त करण्याची कला आपण शिकाल. आपण जेव्हा गुड मॉर्निंग पीस असं म्हणता तेव्हा नकळत खरं तर शांतीचाच आदेश देत असता. त्यामुळेच आंतरिक शांती अखंड ठेवून आपण एका उज्ज्वल भविष्याची निर्मिती कराल. धन्यवाद. वस्तूंची चोरी होण्याचा विचार